नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी कुरकुरीत कांदा भजी। आता त्याच्यासाठी मी साहित्य काय घेतले ते दाखवते। हा आहे कांदा, पातळ एकदम चिरून घेतलाय मी कांदा। हा बघा, एकदम पातळ कापून घेतलेला आहे। 5-6 मीडियम आकाराचे कांदे मी कापून घेतले। आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे आहे बेसन पीठ, हे आहे तांदळाचं पीठ, मीठ, ओवा, लाल तिखट, कोथिंबीर आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची। आता मी ते भाज्याचं मिक्स करते, तुम्हाला दाखवते कसं करायचं मिक्स ते। तर आता बघा, हा कांदा आपण असा एकदम सुट्टा बारीक पातळ, जेवढा तुम्ही कांदा चिरणार ना तेवढी तुमची भजी कुरकुरीत होणार। हे बघा, एकदम पातळ चिरलाय मी कांदा आणि एकदम सुट्टा सुट्टा करून घेतला। हे बघा, आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला। हे लाल तिखट, हा ओवा थोडासा हातावरती चोळून टाकणार आहे मी। हातावर ओवा चोळला ना म्हणजे त्याचा स्वाद छान येतो। हा बघा, त्याच्यानंतर ही कोथिंबीर, त्याच्यानंतर ही हिरव्या मिरचीचे तुकडे आहेत, मंडळी एक सांगते, ह्या भज्याला कधीच आपण खायचा सोडा कधीच वापरायचा नाही। कांदा भजी करायला खायच्या सोड्याने भजी मऊ पडतात। तर हे बघा, हे मी आता हे चांगलं एकजीव करून घेते सगळं। हे बघा, छानपैकी हे कांद्याला मी सगळा मसाला असा लावून घेते। आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे तांदळाचे पीठ आहे। आता एक करायचं। आता हे तांदळाचं पीठ आपण टाकलंय, आता आपल्याला चणा डाळीचं म्हणजे बेसन टाकायचं। आपल्याला चणा डाळीचं पीठ आहे, बेसन आहे हे। तर हे आता आपल्याला जसं लागेल तसं टाकायचं आहे आपण ह्याच्यामध्ये। मी दाखवते, थांबा। शक्यतो पाण्याचा कमीत कमी वापर करायचा आपण ह्या भाज्याला। हे बघा, जसं आपल्याला लागेल तसं आपण टाकायचं पीठ हे। आता मी 2 ते 3 चमचेच पीठ घेतले। आता मी अंदाज घेणार आहे कसं आपल्याला किती आणखीन पीठ लागतंय ते। हे बघा, काही कांदा मिठात भिजवून वगैरे काही ठेवायचं नाही, पटकन करायचं। पटकन घ्या, कांदे चिरायचे, सगळे मसाले टाकायचे आणि भजी तळायला घ्यायची। ते कांद्याचं पाणी सुटायचं, मग आपण त्याच्यामध्ये पीठ टाकायचं, ते काहीच करायचं नाही आपल्याला। झटपट रेसिपी करायची। बघा, आता छान मी दाखवते करून कशी कुरकुरीत सुंदर भजी होतात त्याची। तर काय काय वेळेला काय होतं, मग आपण कांद्याला मीठ लावून ठेवतो, मग ते पाणी सुटलं की त्याच्यामध्ये, मग असं काही नाहीये। ते एकदम पातळ कांदा चिरलात ना तुम्ही तर ते आपोआपच कांदा पाणी सोडतो। हे बघा, आता अजून पीठ थोडंसं लागतंय मला। हे बघा, अशा प्रकारे आपण आता हे कांद्याचं भज्याचं पीठ हे मळून घेतलेलं आहे। हे बघा, तयार करून घेतले आपण हे भज्याचं पीठ आता आपलं तयार झालेलं आहे। आता आपण भजी करूया। हे बघा, काही मी किती म्हणजे मीठ घालून मी कांदा अजिबात भिजत ठेवलेला नाहीये। बघा, आहे त्याच्यामध्येच मी पटापट सगळं हे केलेलं आहे। मग आपण पाणी वगैरे कांद्याला काही सुटून दिलेलं नाही, मिठाचं काही नाही, आणि पाण्याचा वापर तर मी अजिबात केलेला नाहीये भाज्याचं पीठ मळायला। हे बघा, हे बघा, भज्याचं पीठ तयार करायला मी अजिबात पाण्याचा कसलाच वापर नाही केलेला। आता आपण भजी तळूया थोडी। हे बघा, आता मी कढई ठेवली, कढईमध्ये तेल तापत ठेवलंय। तेल आपलं चांगलं तापलंय की नाही आपण बघायचंय। हे बघा, छानपैकी कडकडीत तेल तापलेलं आहे। आता एक काम करायचं मंडळी, भजी कधीच
म्हणजे छोट्या गॅसवर, बारीक गॅसवर कधीच तळायची नाही. गॅस एक तर मिडियम ठेवा किंवा फास्ट ठेवा. पण फास्ट ठेवलात ना तर अगदी उत्तम, म्हणजे भजी अगदी कुरकुरीत होतात. हे बघा, आपण आता भजी टाकतोय. हे बघा, हे बघा. खायचा सोडा मी अजिबात सुद्धा वापरलेला नाहीये भाज्याला. बघा आता छानपैकी आपल्याला आता हे कुरकुरीत मोठ्या गॅसवरच भजी तळून घ्यायचे. हा, हे बघा मंडळी, हे बघा. आणि माझा गॅस फास्ट आहे. गॅस मी अजिबात बारीक केलेला नाहीये. मोठ्या गॅसवरच मी भजी तळते. फक्त लक्ष देऊन तळा तुम्ही, म्हणजे बघायला पाहिजे आपल्याला की जास्ती करपून नाही द्यायची भजी. आपल्याला लालसर अशी गोल्डन ब्राऊन झाली की काढून घ्यायची आपल्याला भजी. हे बघा, हे बघा, बुडबुडे आले होते आपल्या भज्यांना. मग अशी केवढा फेस आलेला, आता हा फेस किती कमी झालाय बघा. हे बघा, हे बघा, छानपैकी. गॅस फास्ट आहे माझा, गॅस कमी नाही केलेला. माझी कढई सुद्धा लोखंडी कढई आहे. हे बघा, कमी गॅसवर भजी तळला तर भजी मऊ होणार. त्याच्यामुळे गॅस फास्ट ठेवायचा, पण लक्ष ठेवायचं जरा. हे बघा, हे बघा, बघा कशी भजी एकदम गोल्डन ब्राऊन लालसर भजी आपली तळली गेली. हे बघा, आता गॅस मी कमी करते आणि प्लेटमध्ये भजी काढून घेते. अशा तऱ्हेने मी आता दुसरी भजी काढते, आणखीन भजी काढते. हे बघा, तेल कडकडीत तापणं महत्वाचं आहे मंडळी. हे बघा, हे बघा, हे बघा. ते आता आपण तेलामध्ये सतत चेक करत राहणार आहे. हे का जास्ती आपली लाल तर झाली नाही ना भजी, किंवा असं कांदा करपला तर नाही आहे ना, हे आपण चेक करत राहणार आहे. ज्यावेळेस आपली खात्री पटेल की हो बाबा गोल्डन ब्राऊन होत आहेत भजी, त्यावेळेस आपण ही भजी काढून घ्यायची. हा बघा, हा बघा, मी चेक करत राहते. आता मी हे पलटी करते. हे बघा, चवीला खूप छान लागतात मंडळी भजी ही. म्हणजे आपण काय जास्ती वेळ कांद्यात भिजत घातले किंवा काय असं काहीच नाही. पटकन सगळं पिठं वगैरे सगळी पटकन काढायची, मीठ टाकायचं, मिरची टाकायची की भजी करायला घ्यायची. थोडं तांदळाचं पीठ टाकलं की भजी आणखीन कुरकुरीत होतात. आणि शक्यतोवर मी एक गोष्ट सांगते, बेसन पिठाचा वापर कमीत कमी करायचा कांदा भजीला. जास्ती बेसन पीठ वापरल्यावर सुद्धा भजी मऊ होतात. तर कमीत कमी जेवढं आपल्याला कांद्यासाठी लागेल तेवढ्याच बेसन पिठाचा वापर करायचा आहे आपल्याला. हे बघा मंडळी, आपली ही सुद्धा भजी आता तळून झालेली. एक गोष्ट सांगते मंडळी, भज्याला आपण कधीच एक्स्ट्रा मसाले कुठलेच वापरायचे नाही आहेत कांदा भज्याला. की धणे जिरे पावडर वगैरे असलं काही नाही, गरम मसाला काहीही असलं एक्स्ट्रा वापरायचं नाही. आलं लसूण पेस्ट वगैरे काही नाही. आपल्याला जर कांद्याची चव, खरी चव कांद्याची पाहिजे असेल तर फक्त कांदा आणि लाल मिरची पावडर, बाकी आपल्याला काही वापरायचं नाही आहे. हे बघा झाले. आता थोडीशी राहिलेत आपली तळायची, ते मी आता तळून घेते. हे बघा, तोंडाला पाणी सुटलंय ना मंडळी. कशी टेम्पटिंग दिसतेत आपली भजी छानपैकी. बघा झालं, आता थोडीशीच राहिलीत करायची. हे बघा, हे टाकायचं. हे बघा, अशी टाकायची भजी. हे बघा,
हे बघा, फक्त तेल चांगलं तापलेलं असेल ना तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला. नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा पटकन येणार भजी. जेवढे कमीत कमी मसाले वापरणार तेवढी भजी छान होणार. हे बघा मंडळी, अशा तऱ्हेने आपली सगळी भजी आता तळून झालेली. हे बघा, सगळी भजी आपली ही करून झालेली. आता मी छानपैकी मिरची तळणार आहे आणि त्याच्याबरोबर भजी सर्व करणार आहे. आता आपण मिरची तळूया भज्यासाठी. हे बघा, हे बघा, आता ही मिरची तळून घ्यायची आपल्याला. मिरची कधी पण तळायच्या आधी मध्ये कट करायची चाकूने, नाही तर मग अंगावर उडते. हे बघा, बघा आता आपली मिरची पण तळून झाली. आता ह्या भज्यावरती हे बघा मी मिरची टाकली. आता आपली ही भजी खाण्यासाठी तयार आहेत. मी तुम्हाला वाजून दाखवते कशी कुरकुरीत झालीत. माझा उपवास आहे, मी काय खाणार नाहीये. हे बघा, हे बघा, आवाज येतोय ना तुम्हाला? हे बघा, हे बघा, कुरकुरीत झालीत भजी आपली. हे बघा, खायला पण एवढीच कुरकुरीत. आता ही मिरची तळलेली मी, हे बघा ही मिरची आणि ही भजी आता खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगत जा की माझी रेसिपी तुम्हाला आवडते का. करून बघा, खाऊन बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.